श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र अध्याय 30। श्री गुरु गाणगापुरात असताना त्यांची कीर्ती सर्वत्र पसरत चालली होती. श्री नृसिंह सरस्वती हे साक्षात त्रयमूर्तीचे अवतार आहेत. त्यांची लोकांना प्रचिती येऊ लागली. अशा अवतारी पुरुषाचे कार्य शब्दात वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात. श्री गुरूंच्या दर्शनासाठी दूरदूरून सर्व थरातील लोक येत होते. श्री गुरूंचा कृपाआशीर्वाद घेऊन जात होते. गुरुकृपा होते त्याला सर्व अभिष्ट मिळते, अशी श्री गुरुची ख्याती झाली असता उत्तरेकडे माहूर येथे गोपीनाथ नावाचा मोठा श्रीमंत माणूस राहत होता. गोपीनाथाला पुत्र प्राप्त होत असत, परंतु लगेच कालवश होत असत. त्यामुळे तो व त्याची पत्नी फार दुःखी होती. त्यांनी मनोभावे दत्तात्रयाची आराधना सुरू केली. पुढे त्यांना एक पुत्र झाला. त्यांनी त्याचे नाव दत्तात्रय असे ठेवले. ते दाम्पत्य धनसंपन्न होते. त्यांनी मुलाला खूप मायेने वाढवले. 5व्या वर्षी त्यांनी हौसेने त्यांची मुंज केली. तो 12 वर्षाचा झाला तेव्हा सुंदर सुशील कन्या पाहून त्याचा विवाह केला. तिच्यावर सासू सासऱ्यांचे खूप प्रेम होते. दत्तात्रयाची पत्नी सासू सासऱ्यांची खूप सेवा करायची. अशा रीतीने लग्नानंतरची 4-5 वर्ष नवलाईत व आनंदात कशी सरली ते कळलेच नाही. पुढे दुर्दैवाने दत्तात्रयाला एक व्याधी जडली. त्याची अन्नावरची वासनाच उडाली. अनेक औषधोपचार व्रत वैकल्य करून झाली, पण काही केल्या गुण येईना आणि शारीरिक व्याधी अधिकच बळावत चालली. त्यांची प्रतिव्रता पत्नी त्यांच्या बरोबरीने क्लेश सहन करीत होती. त्यांचा देह फार क्षीण झाला. त्यांच्या शरीराला दुर्गंधी येऊ लागली. वैद्यही त्यांच्याजवळ जाईना. तिनेही स्वतःवरती बरीच बंधने घालून घेतली. पती जेवढे अन्न सेवन करीत तेवढेच अन्न ती खात असे. तिचे माता पिता सासू सासरे तिला या गोष्टीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत होते. तिचे दुःख व यातना पाहून ते चिंता करू लागले. दत्तात्रयाची शारीरिक स्थिती औषधोपचाराने सुधारणार नाही हे निश्चित झाले. मानवी प्रयत्न संपले. याचे रक्षण श्री शंकरच करील असे वैद्य म्हणू लागले. आपल्या आई वडिलांचे दुःख पाहून दत्तात्रय त्यांना म्हणाला, सर्व काही ईश्वराची करणी आहे. मनुष्याचा प्रयत्न तेथे काय का चालणार. माझ्या या व्याधीमुळे मी आपल्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही, याचे मला खूप वाईट वाटते. तो आपल्या पत्नीला म्हणाला, हे प्राणेश्वरी, माझे दिवस आता सरले. तू माझ्यासाठी फार कष्ट सोसलेस. तुझे सौंदर्य माझ्या नशिबात नाही. मी दैवहीनच आहे. माझ्या अंगाला स्पर्श केलास तर तुझे सौभाग्य राहणार नाही. पतीचे वचन ऐकून ती खूप दुःखी झाली. ती म्हणाली, स्वामी, तुम्ही माझा अवहेर करू नका. मी तुमच्या संगेच राहणार यात शंका नाही. ती आपल्या सासू सासऱ्यांना म्हणाली, माझे पती पूर्ण बरे होतील असा मला विश्वास वाटतो. तुम्ही चिंता करू नका. आम्ही एखाद्या शिवतीर्थी जाऊन राहतो. तोच चंद्रमौळी शंकर आमचे रक्षण करेल. लोक अशी ख्याती सांगतात की गाणगापुरात श्री नृसिंह सरस्वती हे ईश्वर रूप गुरुमूर्ती राहतात. त्या स्वामींचे दर्शन घ्यावे अशी